तर ही काहीशी अवस्था आहे आमच्या कपड्यांची. ह्याचे मी वाळल्या होत्या ॲक्च्युली, पण थोडेसे ओलसर लागत होते म्हणून मी बेडवर पांगून ठेवले होते. तर आता लाईट गेली आणि साईशा बाथरूममध्ये ओरडते. तर आता हे सगळे कपडे आपण घेऊयात घड्या घालून. हे मला खूप मोठं टास्क वाटतं घड्या घालायचं. हॅलो अँड गुड मॉर्निंग. तर आज दिवसाची सुरुवात झाली आहे ऑलरेडी खूप जास्त लवकर. आणि हे बघा, वी आर रेडी. तर आता आम्ही चहा नाश्ता केला आहे. नाश्ता आज काय आम्ही बनवला नव्हता, फक्त चहा आणि बिस्किट्स खाल्लेले आहेत. आणि हिनं फक्त बिस्किट खाल्ले, हिला चहा नाही दिलेला आहे. आणि देवपूजा पण झाली आहे, छोटी मोठी कामं झाली आहे. आता लंच बनवायला घ्यायचा. आणि आज लंचमध्ये साशा तुला 2 ऑप्शन आहे, काय बनवू भाजी सांग. मूग आहे ग्रीनवाले, तुला आवडतात ते, आणि हे भेंडी आहे. काय बनवायचं? भेंडी. मला चपाती आणि भेंडी. बरं ठीक आहे. भाकरी नको? भाकरी नको. बरं ठीक आहे, आपण चपाती आणि भेंडी बनवूया. ओके. कोण आहे? पार्सल आहे का? मॅगी. त्याच्यात मॅगी. नाव आहे? अश्विनी सुतार. अश्विनी सुतार. हां. अश्विनी. WHOCNI. आमचंच आहे का? हां. थँक्यू. बाय.
थँक्यू बाय. मला बघू दे. हॅलो. तर आता 7:30 वाजले संध्याकाळचे आणि सायशा आणि तिचे वडील गेलेले आहेत आम्हाला चायनीज आणण्यासाठी. कारण खूप दिवस झाले सायशा बोलत होती की आई मला नूडल्स खायचे. सो तिचे वडील तिला नूडल्स आणायला गेलेत आणि तिला एकटीला आणण्यापेक्षा आम्ही सगळेच जण मग चायनीजच खाणार आहे असं आमचं ठरलं आहे आज. सो येस आज काय मला मग स्वयंपाक नाही. सो आय एम व्हेरी रिलॅक्स टुडे. आणि याचा असा ॲज युजल आरडाओरडा चाललेला आहे कारण त्याची TV लागलेली नाही आहे म्हणून. हो ना इंद्रनील? खोकतो कसा इंद्रनील? कसा कसा खोकून दाखव ना आम्हाला. मुडी. अरे 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 डोकं आपण आता रात्र झाली 10 वाजत आले आणि आमच्या इंद्रनीनं अंघोळ घालायची आहे. ड्रुक. खूप सारं त्यानं फीडिंग घेतलेलं आहे. सो येस. आणि आता त्याला ॲज यू कॅन सी झोप पण आली. आणि नॉटंकी बघा नॉटंकीमध्ये कमी नाही आमच्याकडं. सो आता त्याला आंघोळ घालायची आहे मला मालिश करून. सो तो रात्रभर मग झोपतो खूप जास्त चांगला. सो येस. तर आता याला आंघोळ घालायला घ्यायची होती ॲक्च्युली. पण माझ्या असं लक्षात आलं की त्याचे डायपर्स संपलेत. सो आम्ही अर्जन्सीमध्ये डायपर आणायला चाललेलं आहे. कारण आता रात्री झोपल्या की त्याला मग सून खूप जास्त वेळ जागायला नको म्हणून. सो येस. तर माझा अवतार बघून तुम्हाला कळतच असेल की मी स्किन केअर केलेलं आहे. माझी दोन्ही मुलं झोपली आहे. सो आज ना थोडंसं आज चायनीज खाल्ल्यामुळे थोडं माझ्या पोटात दुखते. सो मी हे जिरा सोडा पिते आहे. आणि एवढ्या थंडीमध्ये प्यायचं मन नाही आहे. बट हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे. सो मी हे पिते ज्याने की पोटात थोडं गुडगुड राहील. याच्यासाठी मी बाहेरचं जास्त काही खात नाही कारण मग काही खाल्लं की लगेच पोटामध्ये दुखायला लागतं. आणि हे जे काय टिपके दिसतात हे मला कांजण्यांचे जे डाग आले होते ना ते घालवण्यासाठी डॉक्टरांनी एक क्रीम दिली होती. सो ती मी लावलेली आहे. ॲक्च्युली मला खूप आधीपासून लावायला पाहिजे होती पण ती मला सापडत नव्हती. मी आणि कुठं टाकली होती. सो ती आता मला सापडली आहे. तर येस आजचा दिवस आणि आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू व्हेरी मच. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.